बघू शकता समोरच्या गायला आपली गाडी लागणार आहे. तिथं समोर लव राहिला तो अक्षय भाऊ गाडी एवढे थांबवली त्यांनी. तिथंच स्टॉप अशा पद्धतीने गाडी भरतात आमच्या इकडं. असा विषय होता नाही का. श्याम्या टायर तर एक नंबर. तर एक विषय आपल्या समोर आपला पाटा तुटलाय. तर बाय इथे एक नंबरचा पाटा तुटलाय नेमकं मेन समोर. सर्व भावांनो, तर परत एकदा आपल्या नवीन काही व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आता आपण चाललेलो आहे बालाघाट MP मध्ये. तर आत्ता मी सध्या आहे की नाही का नगर मार्केटला. तर नगर मार्केटला तर असा विषय, तर आम्ही आलेलो कांदा भरायला. तर तुम्हाला सध्या आता दाखवतो मी समोर कांदा. तर हे बाई नगर मार्केट आहे आपलं अहमदनगर. तर बाई कांदा बिंदा सगळं इथं लोडिंग चालू आहे आपली गाडी. सॉरी, तर हवे इकडे आपली गाडी लोडिंग चालू आहे. तर आपल्याला थोडा टाईमच झाला यायला. तर आता किती वाजले 2:30. आपण इथले लवकर आलतो आणि आपली गाडी जी होती आपण संभाजीनगरला खाली केली. तिथून डायरेक्ट MT आपण अहमदनगरला आलो. तर बघू आपल्या गाडीला टाईम लागेल भरायला. तर आपण दुपारी काही जेवण नाही केलेलं अजून. तर ह्या पॉईंटवरून काढली दुसऱ्या पॉईंटवर लावली. तर आपण जेवण आणि ते करून घेऊ का, तर भूक लागलेली आहे. आणि त्याच्यात 2:30-3 वाजत आले पार. आता पोटाला काहीच नाही, आम्ही म्हणजे नाश्ता सुद्धा नाही केलेला अजून का, तर पार्टीवाल्याचे लय फोन आलते. तर बघू चला माग एक राऊंड मारून येऊ किती राहिली काय बघू. म्हणजे आता शिकता पहिली धप्पी आहे. म्हणजे ईदला किती माल राहिला, एकदा 51 पोते होते, बाकीचे दुसऱ्या ठिकाणी भरणार आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे मार्केटमध्ये गाडी एका ठिकाणी भरत नाही, थोडी फिरून भरती. तर भाऊंना आपण त्या पॉईंटवरून गाडी काढली दुसरीकडे लावली. तर इथं नुसता कांदाच कांदा आहे. तर ही आपली गाडी अपनी जान आहे वो. तर अख्खं मार्केट भरलेलं आहे आता. तर नुसता मालच माल आहे. तर आत्ता शिक 2 थप्प्या झाल्या. तर 2 थप्प्या झालेल्या आत्ता शिक नाही का. बघू शकता समोरच्या गायला आपली गाडी लागणार आहे. तिथं समोर लव राहिला तो अक्षय भाऊ गाडी एवढे थांबवली त्यांनी. तिथंच स्टॉप. भाऊ आता उतरून राहिला खाली. गाडी लागेल आता भरायला. 2 थप्प्यात झाल्या आपल्या त्याच्या. तर बघा शकता तुम्ही अशा पद्धतीने गाडी भरतात आमच्या इकडं. भावांना 5-6 ठिकाण आहे. आत्ता शिक नाही का 3 थप्प्या झाले, अजून 4 थप्प्या बाकी. तर त्याच्यासाठी मॉकर फिरवलं येईल नाही आतापर्यंत 3 गोण्या 4 गोण्यासाठी. तर या बघू शकता सगळ्या बारकाल्या आयशर आणि त्याची समोर एक आयशर लागेल, इकडे एक आयशर आहे, आपल्या समोर सुद्धा आयशर आहे नाही का. तर हो आता किती फिरी ते अजून मार्केटमध्ये. तर भावानं या समोरच्या गावाला गाडी झाली होती भरून. इथं थोडं टाकलं गोणे. आता परत त्यांनी असं काढलं की बाबा सरळ गाडी लावायचं. आणि समोरचं भाऊ तुम्हाला ऑफिस दिसलं असेल, इथून गोण्या उचलायचं परत. त्याच्यामुळं तिथं सरळ गाडी लावायची आता परत या गाडीच्या पाशी. आता हे बघा हे साईड सांगू राहिले. ही गाडी आली ते माग. इथं गाडी भरायची आपल्याला. लय वैताग राहतो इथं नगर मार्केटला. एक तर 2-3 गोण्यासाठी हिंडावं लागतंय सगळं मार्केट. तर आता शेवटच्या पॉईंटवर आलेलो आहे आम्ही नाही का. तर इथं शेवटचा पॉईंट आहे. गाडी चालू ठेवली नाही का का, तर 3दा मागं पुढं घ्या मागं पुढं घ्या खरं. तर आता ह्यो एवढा माल उचलतील, त्याच्यानंतर याच्यातला निवडून टाकतील आहे का नाही बाई. तर श्यामभाऊ तो पुढे डायरेक्ट पोटात आळेबिळे झालेले दिसते का, तर आम्ही जेवेल नाही. उकडणार थोड्याच्या कोणी काही बोललं का त्याच्यावर घेऊ.
जाऊ भाऊ, पहिला नाश्ता करला तर एकदा यांना गाडी लावून देऊ, मग नाश्ता बिष्टा करून. तर श्यामा त्यांना एकदा विचारून घे. तर आपली गाडी झाली फायनल भरून, हे बघू शकता तुम्ही. गाडी भरून झाली. आता आपण चाललोय काटा करायचा आणि डायरेक्ट सरळ निघायचं आपल्याला आपल्या रस्त्याला. आपल्या रस्त्याला निघायचं म्हणजे डायरेक्ट सरळ बालाघाटला जायचंय आपल्याला. ही आली कमान, बघितलं तुम्ही आता. तर भावांनो आम्ही आलो आता फायनल काठ्यावरती. काटा झालाय आपला फायनल. गाडी आलेली आपली बरोबर एकदम राईट. आपल्याला काय अडचण नाही. आता तुम्ही बघू शकता काट्यावर आलेलो आहे. तर अक्षय काटा करून राहिला समोरात, त्याचा पैसे देऊ राहिला. काटा झाला आहे, चिठ्ठी घ्यायची ना आपलं निघायचं येऊन. आता मला माहितीच आहे येऊन कसं निघायचं म्हणलं तर. तो रोड आहे, त्या रोडपासून खालून राईट मारायचा, परत आपल्या रोडला लागायचं, परत ब्रिजपासून ब्रिज उतरायचा, आपल्या सिटीमधून आतमधून निघून जायचं आपलं सरळ सरळ. त्याच्यात तर आपलं गाडीचं एक टायरात झाली हवा झाली कमी. ते बघा मी म्हणायच्या आधी ते बघत होता, त्याच्यामुळं आता ते परत जॅक लावून टायर फुलून हवा भरून जावं लागेल. काय भानगड आहे का गाडी उभा राहिली काय, चालूच राहतं ते थोडंफार इकडे तिकडे होतच राहतं. तर चला काटा झाला आता येऊन निघू. तर काटा करून आता आम्ही निघलोय आपल्या रोडला. आता बायपासने चाललेलो आहे, बायपासला लागलो आता. अक्षय भाऊ निघलाय टाईट. तर आता तिकडून तुम्हाला बोललो होतो मी मध्ये का आपल्या ज्या रूटने जायचं तो रूट कॅन्सल झालाय. आता इकडून बायपासने चाललो टोल नाका फाडून, कारण की आम्हाला MIDCत जाऊन आयशरच्या शोरूमला जाऊन आहे का लिक्विडची बकेट घ्यायची. इकडं आयशर शोरूमला जायचं, इकडूनच जावं लागतं. जायचं म्हणलं का आपल्याला टोल नाका फाडून गेल्याशिवाय पर्याय नसतो. हे बघू शकता तुम्ही टोल नाक्याची पाटी. हे बघा टोल नाक्याची पाटी होती. पाटी दाखवतो तुम्हाला, टोल नाका दाखवतो. हे बघा टोल नाका. तिथं आलो टोल प्लाझावर. टोल फाडून पुढे जाऊन नाही 1 किलोमीटर सुद्धा टोल नाही. पण कसं आहे आता आपल्याला आता गरज आहे ना DF टाकायचं, त्याच्यामुळे येणं भाग चालतंय. हवा भरून घेऊ करू चालू. पावन आपण नाही का नगर बायपासला आलतो. तर समोर टोल प्लाझा आहे. तर इथं थांबलं तर ग्रीस आणि ते मारून घेऊ. ग्रीस मारलं म्हणजे काय आपल्या गाडीला ग्रीस नाही. तर आपल्याला पार्टीचा पण फोन आलाय. तर 2 मिनटं आपल्या टायरामध्ये नाही का थोडी हवा पण कमी होती नाही का रनिंगमध्ये. तर याच्यात नाही पण आतल्या टायरामध्ये 100% हवा कमी आहे. तर बाय आपला हा बाय तर आतमध्ये 100% हवा कमी आहे. तर हवा ते चेक करून घेतो एकदा. तर असा विषय होतो नाही का. श्याम्या टायर तर 1 नंबर. तर एक विषय आपल्या समोर आपला पाटा तुटलाय. तर बाय इथे 1 नंबरचा पाटा तुटलाय नेमकं मेन समोर. हे आपला पंक्चरवाला आहे बायपास पे नगर रोडला नाही का टोलच्या पहिल्यांदी. तर घेऊ हवा मारून यार एकदा नाही का. तर भावांनो आम्ही आता टायर वगैरे नाही का हवा बिवा चेक करून नाही का निघलोय तिथून. तर एका टायरमध्ये पूर्ण हवा गेली येताना. तसं बरं का आपण थांबलो नव्हतो का तर आपली रॉकेट मांडली होती त्याच्यामुळं. तर आता आपण नाही का मार्केटच्या अलीकडे जो टोल प्लाझा झालेला नवीन तिथं थांबलो आणि पहिलं म्हणलं हवा चेक करून घ्यावं का. तर नाही का आता सुद्धा आपली रॉकेट मंडी आहे. असं नाही का आपण कांदा भरला म्हणू का कांद्याला रॉकेट मंडी असते. तर याला सुद्धा रॉकेट मंडी आपल्याला उद्या सकाळच्या मार्केटला गाडी द्यायची आहे. तर आता आपण इथून MIDCत जाऊ. पहिलं नाही का आपल्याला आयशरची DFची बकेट घ्यायची आहे. तर आपलं DF नाही का जरा मीडियममध्ये आलेलं आहे म्हणजे संपायच्या मार्गात आहे. तर आपण पहिलं नाही का DF पण ते घेऊ आणि टाकून घेऊ. तर भावांना आम्ही आता आलो MIDCच्या ब्रिजपाशी. तर हे निंबळक चौक म्हणते याला. तर या बाई इकडं आता आयशरचं शोरूम आतमध्ये.
तर MIDC सुद्धा आहे आणि आयशरचं शोरूम आहे इकडं नाही का. तर आपल्याला बकेटचा घ्यावाच लागणार आहे आणि दुसऱ्या गाडीला सुद्धा घ्यावं लागणार आहे 3075ला सुद्धा. का तर तिचं सुद्धा एवढंच राहिलेलं आहे आणि ती गाडी आज भरली तर आज भरण तर उद्या भरण, पण बकेट घेऊन गेलेलं बरं राहतं आपलं संग नाही म्हणून काय आहे. तर रॉकेट मंडीला हे DF उडून जातं, DF लागत म्हणजे नाही का रॉकेट मंडीला. तर फायनली भावांना आपण आलेलो आहे नाही का आता नेवाशाच्या जवळ. तर ही आपली एक्सप्रेस मंडी आहे. एक्सप्रेस मंडी आपल्या म्हणजे सकाळी 6-6:30 पर्यंत बनवलेलं आहे. तर बालाघाट एवढं तो. तर आता आपण सध्या नेवाशात आहे नाही का. तर आपण पाहू शकता तुम्ही आपली लगातार स्पीड लिमिट 80 नाही ना, तर आपल्याला गाडी पण 80 ह्या स्पीडनंच चालवावं लागते. मात्र ते खालचा रोड आहे तरी आपण नाही का आता मिरची कशी भरून येतो फुल टायमिंग तसाच विषय. तर कांद्याला सुद्धा टायमिंग आहे असं नाही का नसतो, कांद्याला पण टायमिंग माल राहतो. पण ते काय विषय होतो ह्या रोडला व्हिडिओ काढायला नाही का, ह्या रोडचे म्हणजे खड्ड्यालाही आहे ओव्हर स्पीड राहते आपल्या 80च्या स्पीडनं काय होतं रस्त्यात ऑटोमॅटिक मध्येच खड्डे वगैरे येतात त्याच्यामुळं नाही का. तर त्याच्यामुळे मी कमी शूट घेऊन राहिलो ह्या रोडला. तर तुम्ही बघा नाही का तुम्हाला पण रस्त्यात खड्डे आढळ नाही का, म्हणजे जादाच खड्डे आहे नगर जिल्ह्याच्या, म्हणजे नगर जिल्हा आपल्या रोडला खड्डेलाही आहे. तर आत्ता मागत आपण एका खड्ड्यात गाडी आदळली. तर बघा तुम्ही पण किती खड्डे या रोडला मधला पट्टा. तर त्याच्यामुळे आपण नाही का व्हिडिओ कमी काढून राहिलो ह्या रोडला. तर बघू चला पुढं नाही का. तर भावांनो आम्ही आलोय आता पंढरपूर, संभाजीनगरच्या मागं पंढरपूर नाही का तिथं आहे. तर गाड्यावाले पहिले कसे गाड्या घाले ते वाकड्या तिकडे पांचडपणा आहे गाड्यावाल्यांचा. गर्दीचा हे म्हणजे नाही का गर्दीचा फायदा फक्त रिक्षावाली जागा घेते नाही का. रिक्षावाली कशी आहे घुसती पाहिलं का हे अट्टल बेवडा संघटना नाही झक मारा पुढं बस. जालना, तर जालना राहिलेला आहे समोर 5 किलोमीटर आणि आपल्याला मारायचा इथून लेफ्ट तर समृद्धी एक्सप्रेसला. तर हा भाई समृद्धी एक्सप्रेसची पाटी किती 2.5 किलोमीटर आहे. तर एवढं आहे आपल्याला. तर हे बाय आलो इथं. तर आता इथून टन बिन मारून घेऊ. तर फायनली भावांना आपण आणलाय सिंदखेड राजाला. तर आता आपण अर्धा तास झाला समोर चढू. तर आपली गाडी रेग्युलर 80 ना चालू का. तर आपल्या सकाळी 6चं मार्केट आहे. तर शंभू झोपलेला आहे आपला का. तर त्याचं डोकं दुखत होतं आणि या गाडी थांबलो आम्ही चंद्र MIDC म्हणजे चौकात. आणि गोळी ते घेतली त्याला का. तर ते म्हणजे डोकं नाही दुखणं म्हणजे गोळी ते घे. तर आपण त्याला गोळ्या ते घेतल्या. तो आता झोपलाय. त्याचं काय तुम्हाला माहिती नाईटला ड्युटी दिसत राहते. तर आज अख्खी नाईट ड्युटी आपल्याला आहे. त्याला आज ड्युटी वगैरे काही नाही, आज त्याचा आराम आहे आणि आज आपली ड्युटी फक्त. तर आता तुम्ही बघू शकता मी एक्झॅक्टली सिंदखेड राजाच्या टोल प्लाझाच्या जवळ आहे. तर इकडं टोल प्लाझा आहे आणि या रूटनं आपण चाललेलो आहे. तर हे बघू शकता आपली गाडी 80 लगातार 80 ना चालू आहे. तर आता वाजले किती आहे तर हे बाय 9:45. तर अजून आपल्याला रनिंग किती राहिली तुम्हाला सांगतो. रनिंग म्हणलं तर नाही म्हणलं तरी साधारण सिंपल 340 किलोमीटर नागपूर नाही सॉरी 360 नागपूर आहे. आणि तिथं पुढं 200 किलोमीटर आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळं 500-550 धरून थोडं जादा नाही. त्यानंतर आम्ही खाली संभाजीनगरच्या आसपास होतो ना गेलं तर त्याला 600 किलोमीटर कंप्लीट होतं. त्याच्यानंतर समजा ते 50 आणि हे 30 म्हणजे 90 आपण आलेलो आहे. त्यानंतर 500 जरा जादा पण नाही. तर बघूया. तर आपला शुभम दादा पुढून नाही का मिरची भरून आलेला आहे. झाली गाठ तर बघू. तर ते रॉकेट मंडी त्याच्यामुळे ते बी नाही थांबणार आणि आपली पण रॉकेट मंडी आपण नाही थांबणार. तर चला तर बघू पण जोडीदार भेटलं का आहे. तर जसं आपले कायम आपण एकटेच राहतो. आपण माणसं जोडा चलत नाही जातो. तर भेटला एखादा जोडीदार तर बघू
चलत राहू द्या ते सगळं माग दमाने खायला. तर पाहू चला जेवाय. तर भावना तुम्ही आल्या कारंजे एक्झिटला आहे. तर जरा आळस यायला लागलाय. तर आता आपण काय माहिती का भाऊला उठून घेऊ. शामभाऊसाठीला 200 किलोमीटर जे राहिलेलं 200 किलोमीटर आपण चालू करत का तर नाही का थोडा आराम पण झाला पाहिजे. का तर आम्ही जाताना संभाजीनगरचं धरून जातो ना त्याच्यामुळे माहिती काय झोप झाली नव्हती. का तर आम्ही 3-3:30 वाजता गाडी मार्केटच्या बाहेर काढली. तर 3:30ला झोपलो. सकाळी 9ला उठलो. तर कसं नाही म्हटलं तरी झोप झालीच पाहिजे ना. तर समोर किलोमीटर पेट्रोल पंप थांबू आणि चहा ते घेऊ नाही का. म्हणजे कसं इकडे उठला म्हणजे त्याला चहा पासू. हो चला चहा तर आता. तर भाऊंना आता चहा बी घेतलाय. तर शंभरला बसवलं चालू आहे ना. तर आता मी नाही का घडीवर आराम करतो नाही का. काय आराम पण झाला पाहिजे ना. तर शंभर आता सध्या गाडी चालू राहिला नाही का. हे बघू शकता नाही का तुम्ही. तर बाय तुम्हाला मागं वाटलं का आम्ही चेष्टा करीत असत तर बाबा इकडे एक DFची बकेट घेतलेली आहे आणि माझ्या मागं एक बकेट आहे. का तर दोन्ही गाड्याला 2 बकेट घेतलेले आहे. आणि आपली दुसरी जी आयशर आहे 3075 ती आरली दुबई. आणि आपण आता याला चाललोय बालाघाट. तर जाता जर गाठ भेट झाली तर ही बकेट त्यांना देऊन टाकू आणि एक आपल्याकडे टाकू. का तर आपल्याकडे थोडं राहिलेलं आहे. तर आज आपल्याला रनिंग राहिली तरी 300 किलोमीटर असेल. 300 ते 350 किलोमीटर. तर शंभर आता 200 किलोमीटर तरी आणि जे काय असेल ते आपण चालून घेऊ. तर आता आपण थोडा आराम करू. तर गाडी चालेल नाही का त्याच्या हिशोबाला. तर शंभर जरा तुमच्या हिशोबाने चालून द्या नाही का. तर त्यांनी नाही का त्यांचा हिशोबाने चालवतील. आता आपण आराम करू नाही का. तर आम्ही आलोय आता डायरेक्ट एक्झॅक्ट पॉईंटला म्हणजे नाही का आपल्या सर्कलला. नागपूरला मी आता उठलोय. तर हे समोर सर्कल आहे. हे समोर इकडं नाही का सर्कल आहे. तर आता जस्ट उठलोय. तर श्यामभाऊ आता साईडला आपली ड्युटी परत चालू म्हणजे आता काय चालू आता परत काय गाडी चालू आता. तर श्यामभाऊची ड्युटी समाप्त. ऑल द बेस्ट शेट. साईडला जाऊन बसता तुम्ही आता. तर आयो हा मला वाटलं होतं युवळशील काही नो. तम डीएफ किती मला पाहून घेऊन द्या आता नाही का. रामटेकला आहे रामटेक रोडला. तर आपण ज्यावेळेस मिरची भरून येतो ना तर इथून राईट साईड नाही येतो. तर हा तो ब्रिज आहे. तर आपण ह्या साईडनं येतो नाही का मिरची भरल्याच्या नंतर. तर आपल्याला जायचं आहे तुमसर मार्गी रामटेक तुमसर आणि आपला डायरेक्ट ते बालाघाट. का तर मधले नाव मला पण माहित नाही. मीच फर्स्ट टाइम चाललोय. फर्स्ट टाइम चाललो तर एकदम ॲक्युरेट चाललेलं आहे. का तर आपल्या गाड्या ह्याच्या आधी पहिल्या गेलेल्या आहे आणि त्याच्यात आपल्या श्यामभाऊला थोडं माहिती आहे. म्हणजे जो गेलेला आहे तरी म्हणतो मी गेलेलो आहे. पण कोणतं आहे मला एवढं नाही सांगता ना. म्हणजे माहिती असून नाटकं करणार नाही का. म्हणजे मला माहीत नाही बुवा. तर या रोडला टर्निंगला आहे. तर बघू एकदा जाऊ इथून रपा निघू. का तर टाईम लई कमी राहिलेला आहे आपल्याला. तर आता सध्या वाजले असणारे माझा अंदाज तर 3:40. तर कसं आहे लोकेशन नाईटला आहे का कुत्रत नाही. नाईटला नाही तर दिवसा असे त्रास देते ना. त्याचं काही नाही का मुंग्याचं टोळ काय कसा हिंडाचं तसं. आज रात्री कुत्र सुद्धा नाही भेटणार तुम्हाला पाहिला. तर एकदम सुनसान रोड आहे बघू शकता नाही का. एकदम असा मोकळा ढाकळा रोड आहे. का तर झोपले असं ना आता नाही का. तर भावांना आपल्याला राहिलं अजून नाही का 25 किलोमीटर. तर बघू शकता तुम्ही नाही का रस्ता किती सिंगल आहे. कुत्रा नाही रोडला नाही का. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो इतकं वैतकलो आम्ही दोघं. रोडला ब्रेकरच नाही आहे. मोकार ब्रेकर. रस्ता खराब आहे. किती जरी समजा आपण खड्डा जरी उभवलो या खड्ड्यातून त्या खड्ड्यात काय आपटणार गाडी
किंवा ब्रेकवर जरी ओपायला गेलं तरी ब्रेकवर गाडी सुद्धा पटकन जोऱ्या. तर लयच विषय वेगळा आहे हा रोडचा. तर श्यामभाऊ सुद्धा लय बोर झालाय नाही का. त्याला नेमकं असं झालंय नेमकं झोपावं का जागावं का. तर दोघांना आता नाही का थोडी थोडी झोप लागले. आता सकाळचा टाइम आहे आणि आपल्याला जायचं 25 किलोमीटर. एकदा 25 किलोमीटर जायचं, गाडी बिडी सोडून द्यायची त्यांना आणि काय. भावांनो लावली गाडी खाली करायला आपली. तर बघू शकतो एवढं एवढं मार्केट आहे. तर आपल्या इकडली भाजी मंडळी बरी याच्यापेक्षा नाही का. एवढं छोटं मार्केट आहे. तर इकडे अख्ख्या गाड्या लावले नाही का बा क्रॉसिंगसाठी. तिथून MP वाला घाट. MP ची 500 MP 050 नाही MP 50 डायरेक्ट. भावांनो आता झोपतो म्हटलं. तर आपली गाडी झालेली खाली. तर आता भाडं बिडं घ्यायचंय. तर भाडं बिडं घेऊ. तर श्यामा ते दावा गोळा करू राहिला नाही का. तर का जाळीन ते मारलं होतं ना त्याचं दावा उरलेलं. तर तो आता भाडं घेऊ. तर टाइम झालाय किती आता 10. तर